नार्वेकरांच्या विनंतीनंतर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे। 10 जानेवारीपर्यंत आता विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ असेल। आदित्य असं काही करेल असं वाटत नाही, चौकशी तर कुणीही लावेल, आम्ही सुद्धा यातून गेलोय। दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशीवरून शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एसआयटी लावलेली आहे चौकशीची, कसं पाहता एकंदर तुमचं वर्ष पण आता आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात, आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय। ललित पाटील गुन्हेगार, त्याची विश्वासार्हता काय? पोलिसांनी पळवून लावल्याच्या ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं उत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळीमधून लढावं, नाहीतर मी ठाण्यामधून लढतो। आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान, मुख्यमंत्री निवडणुकाच घ्यायला तयार नाही तशी टीका। मुख्यमंत्र्यांना 1 वर्षापासून सांगतोय, 1.5 वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळीतून लढावं। ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे। सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपामध्ये भेदभाव होतोय, काँग्रेसच नाही तर विरोधी पक्षातील कोणत्याही आमदाराला निधी नाही। निधी वाटपावरून अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। दिलेलं नाही, विरोधी पक्षाच्या कोणत्याही आमदारांना काही मिळालं नाही। थोडं बहुत काही लोकांना मिळालं असेल, पण तो पूर्णपणे पक्षपात निधी वाटपात झालेला आहे। निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी, पुरवणी मागण्यांमध्ये विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना निधी दिल्याची चर्चा। निधी देण्याबाबत भेदभाव करू नका, विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी दिला नाही ही वास्तविकता असल्याचं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं म्हणणं। सत्तेमध्ये असताना असा भेदभाव मी तरी केलेला नाही आणि त्यामुळे कदाचित माझ्या बाबतीमध्ये तो विचार झाला असं आम्हाला सांगता येणार नाही। आमच्याबद्दल काय नाराजी व्यक्त नाही केली, पण त्यांच्या मतदारसंघात मिळालेला नाहीये हे वास्तव आहे। काँग्रेसच्या 4 आमदारांना निधी, आम्हाला निधी का नाही? आम्ही फक्त काय सभागृहामध्ये बसायला आलो आहोत का? काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचा सवाल। आम्हाला 25-15चा मिळाला ना, बजेटमध्ये मिळाला ना, कुठलाच। आम्ही थोरात साहेबांना झालं, नाना भाऊला किंवा आमचे विरोधी पक्षनेते विजू भाऊ आहे त्यांना सुद्धा म्हटलं की पक्ष म्हणून आपण सीएम असतील, डीसीएम असतील त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे की बाबा सगळ्या आमदारांना काही ना काही तर निधी द्या। आमदारांना निधी दिला नाही म्हणून बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला निधी दिला म्हणून दुःख व्यक्त करायचं। प्रवीण दरेकरांचं निधी वाटपावरून प्रत्युत्तर, तर ही दुटप्पी भूमिका घेऊ नये असाही दिला सल्ला। वाद करण्यापेक्षा त्यांनी महायुतीचं अभिनंदन केलं पाहिजे। एका बाजूला बोलायचं समान निधी दिला नाही, दुसऱ्या बाजूला आपल्या आमदारांना निधी दिला तर वाद करायचा, मला वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे।